नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय कुमार अशोक नरवणे. मित्रांनो, आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या ऑनलाईन टेस्टचा विषय गणित आहे, घटक आहे, नफा तोटा आणि सरळ व्याज. मित्रांनो, एकूण 10 प्रश्न आहेत. प्रथम मी प्रश्न आणि पर्याय वाचून दाखवतो. त्यानंतर अचूक पर्याय तुम्ही तुमच्या वहीवर नोंदवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला किती मार्क्स पडले हे कमेंटमध्ये कळवा किंवा माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही कळवू शकता. चला, पहिला प्रश्न पहा. 800 रुपयांच्या वस्तूंची किंमत -20% ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती? 800 रुपयाच्या वस्तूची किंमत -20% ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती? पहिला पर्याय 1000 रुपये, दुसरा पर्याय 1200 रुपये, तिसरा पर्याय 960 रुपये, चौथा पर्याय 900 रुपये. मित्रांनो, तुमची वेळ सुरू झालेली आहे. व्यवस्थित वाचन करा. कशावर आधारित प्रश्न आहे समजून घ्या. जास्त वेळ गेला तर तुम्हाला पुढील प्रश्न सोडवायला वेळ अधिक लागेल. त्यासाठी कमी वेळेमध्ये अचूक उत्तर कसं काढता येईल याचा प्रयत्न करा. प्रश्नात निरीक्षण व्यवस्थित महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजला की उत्तर फास्ट निघेल. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, तुमचं उत्तर आलं का? 800 रुपयाची वस्तू आहे मित्रांनो आणि -20% ने वाढली म्हणजे या 800 रुपयाचे 20% काढा लागेल. आता 800 रुपयाचे 20% काढायचं म्हणजे काय करायचं पहा. प्रथम 800 लिहून घ्या. 800 गुणिले 20 हे टेक्निक लक्षात ठेवा. कोणती संख्या जर वाढली असेल 10%, 15%, 20% तर अशा प्रकारे करायचं. 800 गुणिले 20 छेद 100. तोंडी केलं तरी चालेल, ते पण सांगतो कशा प्रकारे करायचं पहा. 800 गुणिले वाढलेली संख्या छेद 100. शून्याला शून्य सारखे काटा. इथला शून्य कटला, इथला शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता अंशामध्ये कोणकोणत्या संख्या राहिल्या मित्रांनो? 20 आणि 8 राहिलं. 20 गुणिले 8 160 होतात मित्रांनो. 20 8 160. गुणाकार येत नसेल तर बाजूला करून पाहिला तरी चालेल. छेदामध्ये 1 असतोच मित्रांनो. म्हणजे एवढ्या रुपयाने किंमत वाढलेली आहे. 160 रुपये किंमत वाढलेली आहे. अगोदरची वस्तूची किंमत 800 होती. आता वाढलेल्या वस्तूची किंमत 160 म्हणजे 800 आणि 160 ची बेरीज करायची मित्रांनो. म्हणजे नवीन किंमत आपल्याला मिळेल 160 रुपये. दोन्ही किमतीची जर बेरीज केली तर आपण 0 ला 0, 6 ला 6, 9 ला 9 बेरीज करा मित्रांनो आठवणीने. 960 रुपये. पर्याय क्रमांक 3. काय केलं पहा. रुपये कितीही असू द्या, त्या रुपयाचे जर टक्के काढले असेल, कमी जरी झाले असतील तर टक्के ह्याचप्रमाणे काढायचे आहेत आणि कमी झाले म्हणून वजा करायचे. ज्या ठिकाणी आपण ऍड केले, मिसळली, त्या ठिकाणी वजा करा. पण ह्या ठिकाणी किंमत नवीन किंमत वाढली आहे, त्याच्यामुळे नवीन किंमत कशी काढली? 800 चे 20% काढले. 800 गुणिले 20 छेद 100. सारखे शून्याला शून्य काट केले. शून्य हे अंशातले कधीच कट होत नाही. छेद आणि अंश. 160 रुपये. आलेली किंमत अगोदरच्या किमतीमध्ये मिसळली. 960 रुपये मित्रांनो. आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करून घ्या मित्रांनो. नफा तोटा या घटकावर व सरळ व्याज या घटकावर आपल्याला मुख्य परीक्षेला सुद्धा प्रश्न असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 पहा. 800 ग्रॅम हे 4 किलोग्रॅमच्या किती टक्के आहेत? प्रश्न पहिला. पर्याय पहिला पहा. 10%, 15%, 25%, 20%. प्रश्न समजून घ्या मित्रांनो. 800 ग्रॅम हे 4 किलोग्रॅमच्या किती टक्के आहेत? प्रश्न समजायला हवा आपल्याला. तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो, आपण ऑनलाईन क्लासमध्ये शेकडेवारी, पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी, सरळ व्याज हे घटक आपण घेतलेले आहे. 1 तासाच्या वर आपण ऑनलाईन क्लास घेतला आहे. त्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण हे सर्व प्रश्न कशा प्रकारे सोप्या पद्धतीने सोडवायचे हे पाहिलेले आहे. तुम्ही तो क्लास पाहिला नसेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईल मी, किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये अगोदरचा ऑनलाईन क्लास पाहू शकता. वेळ सुरू झाली आहे मित्रांनो. 10, 9,
8 7 6 5 4 3 2 1. 800 ग्रॅम हे 4 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे मित्रांनो? अशा वेळेस काय करायचं पहा. तुम्हाला जर एखाद्या वेळेस गुण जरी पडले असतील तर ही स्टेप वापरा मित्रांनो. कशी करायची बघा. प्रथम जे सांगितले ते लिहून घ्या. 800 ग्रॅम 800 ग्रॅम ओके छेद 4 किलोग्रॅम. आता वर ग्रॅम एकक आहे आणि खाली किलोग्रॅम आहे. एकच एकक करून घ्यायचं मित्रांनो. 4 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम झाले? एका किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम असतात, तर 4 किलोग्रॅम मध्ये 4000 ग्रॅम असतात. लक्षात ठेवा. तुम्ही जर हे रूप बदललं नाही तर तुमचा प्रश्न चुकेल मित्रांनो. काय केलं पहा. 800 ग्रॅम सांगितलं, 800 ग्रॅम लिहिलं. 4 किलोग्रॅमच्या किती टक्के आहेत? ज्याच्या विचारलं ती संख्या खाली लिहिली, गुणिले अंशामध्ये 100. पहा आता काय करायचंय. सारखे शून्य तुम्हाला जेवढे दिसतात ते कट करा. फक्त अंश आणि छेदातले. अंशातले आता इथला एक शून्य कटला आणि इथला 100चा एक शून्य कटतो असं होणार नाही. 100 हे अंशामध्ये आहे मित्रांनो. अंश आणि छेदातला शून्य कट करायचा आहे. हे पहा. इथला एक शून्य कटला, 100चा एक शून्य कटला, 100चा दुसरा शून्य कटला, 4000 मधला हा दुसरा शून्य कटला. आता वर 800 आहे, खाली 40 आहे. 40 मध्ये एक शून्य आहे, मग 80 800 मधला पण एक शून्य कट केला मित्रांनो. आता वर 80 आहे, छेदामध्ये 4 आहे मित्रांनो. त्यावेळी 4 ने 80 ला भागा. 4 1 4, 4 2 8, शून्याला 0. उत्तर आलं 20 म्हणजे 20% आलं. मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला टक्के किती पडले हे असा प्रश्न असेल त्यावेळेस सुद्धा एकूण गुण किती आहेत ते गुण खाली लिहा. तुम्हाला पडलेले गुण वर लिहा. गुणिले 100 करा. तुम्हाला टक्केवारी नक्कीच कळेल. फास्ट मध्ये उत्तर येईल, कमी वेळेमध्ये अचूक उत्तर. 20 उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. तुमचं जर आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा. समजून घ्या. एकदा स्टेप समजले की पुन्हा समजणार नाही. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा असतो मित्रांनो. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो कशा प्रकारचा आहे. 40 चे 30% म्हणजे किती? पहिला पर्याय 16, दुसरा पर्याय 20, तिसरा पर्याय 12, चौथा पर्याय 24. मित्रांनो वाचन व्यवस्थित करा. काय सांगितलं आहे हे समजून घ्या. तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पहा मित्रांनो एका ज्या संख्येचे जर टक्के सांगितले असतील तर कशा प्रकारे करायचे ते समजून घ्या. कोणत्या पण संख्येचे टक्के काढले ह्याच प्रकारे करायचं. समजून घ्या कशा प्रकारे करायचं. आता 40 चे 30% सांगितले मित्रांनो, तर 40 प्रथम लिहायचं. दिलेली संख्या गुणिले जेवढे टक्के सांगितले ती संख्या लिहा आणि छेदामध्ये 100 लिहा. काय करायचं बघा. एखाद्या संख्येचे टक्के सांगितले असते तर दिलेली संख्या गुणिले किती टक्के सांगितले? 10% सांगितले तर 10% लिहा. 20% सांगितले 20% लिहा मित्रांनो. आता काय करायचे या ठिकाणी पहा. सारखे शून्य कट करा. एक शून्य कटला, एक शून्य कटला, एक शून्य कटला, एक शून्य कटला. 4 त्रिकोण 12. मित्रांनो 12 उत्तर आलं. पण अजून एक तुम्हाला सोपी पद्धत सांगतो मित्रांनो. ज्या वेळेस इथल्या संख्या ह्या शून्याच्या पूर्ण असतात, दशांश म्हणजे दशक असतात, पूर्ण दशक असतात किंवा पूर्ण शतक असतात, त्यावेळेस सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायचं समजा. आता दोन्ही संख्या 2 अंकी म्हणजे दशक आहेत. ओके म्हणजे 40 आणि 30. मग अशा वेळेस काय करायचं. फक्त ह्यांचे शून्य कट करायचे. इथला शून्य कटला, इथला शून्य कटला. फक्त अंकांचा गुणाकार करा. 4 त्रिकोण 12. पर्याय क्रमांक 3. काय केलं पहा. ज्यावेळी दोन्ही संख्या सेम असतात म्हणजे दशक रूपी असतात, इथे 40 आहे आणि इथे 30 आहे मित्रांनो, त्याविषयी वरचे 2 शून्य नाहीत म्हणून समजायचं. फक्त अंकांचा गुणाकार करा. 4 त्रिकोण 12. म्हणजे तुमची ही खालची जी प्रोसिजर आहे ती करायची गरज पडणार नाही मित्रांनो. आणि इथे जेव्हा 35 असेल किंवा 65 असेल त्यावेळेस ही प्रोसेस करा तुम्ही मित्रांनो. आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 80% चे 50% भागिले 40% चे 50% बरोबर किती? प्रश्न समजून घ्या. 80% चे 50% भागिले 40% चे 50% किती? पहिला पर्याय 400, दुसरा पर्याय 5, तिसरा पर्याय 4, चौथा पर्याय 2.
व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, व्यवस्थित वाचन करा. थोड्या वेळामध्ये व्हायला पाहिजे, जास्त वेळ नको राहिला. समजून घ्या काय सांगितलं आहे. मित्रांनो, आपण स्कॉलरशिपचे 4 ग्रुप आहेत व्हॉट्सअपला आपले. टार्गेट इयत्ता 5वी. त्या ग्रुपवर आपण दररोज 2 ऑनलाईन टेस्ट देतो. तसे दररोज सायंकाळी आपला ऑनलाईन क्लास असतो मित्रांनो. तुम्ही सुद्धा तो क्लास फ्रीमध्ये आहे, जॉईन करू शकता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. काय सांगितलं आहे बघा, 80%चे 50% भागिले 40%चे 50%. बघा किती क्रिया आहेत. पहिला ही क्रिया आहे, नंतर ही क्रिया आहे, नंतर त्या दोघांचा भागाकार आहे. पण घाबरून जाऊ नका. घाबरून जायचं का नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं, लक्षात ठेवा. 80% म्हणजे 100चे 80 भाग म्हणजे 80च. लक्षात ठेवा. कोणत्या संख्येचा सांगितला नाही. 80% म्हणजे 100चा 80 भाग समजायचा. मग 100चा 80 भाग म्हणजे किती? 80. ओके. शॉर्टकट मध्ये बघा, लिहून घेतो, सांगतो तुम्हाला. कधी पण कोणत्या संख्येचा टक्के दिला नसेल, डायरेक्ट टक्के दिला असेल तर तीच संख्या घ्यायची, 80. आता 80चा 50%. आता 50% म्हणजे काय? अर्ध्याला अर्धी रक्कम म्हणजे 40. 50% म्हणजे काय? अर्धी. 100% म्हणजे तीच संख्या 80 आणि 50% म्हणल्यामुळे 80चे अर्धे 40 केले. ओके. आता या ठिकाणी पहा, 40चे 50% म्हणजे 40ला 40 आणि 40चे 50% म्हणजे 20 भागिले 20. कशा प्रकारे 20 आले पहा. 80ला 80 घेतलं, 80चे 50%, 50 म्हणजे अर्धे, 80चे 50% 40. आता 40चे 50% केले, 40चे 50%, 40 म्हणजे 100% झालं, 50% म्हणजे 100चे अर्धे 20, म्हणजे 40ला 20 न भागा, 20 दोन्ही 40 म्हणजे उत्तर आलं 2. ह्या ठिकाणी जास्त स्टेप करायची गरज आहे का मित्रांनो? उभी मांडणी करायची गरज नाही. म्हणतो मी, गणित विषयामध्ये ट्रिक्स वापरणं खूप महत्वाचं आहे. आता काही विद्यार्थी इथं करणार 80 गुणिले 50 छेद 100, नंतर 40 गुणिले 50 छेद 100 करणार, नंतर उत्तर 40 येणार, नंतर 20 न भागायचं 2 येणार. एवढी स्टेप करायची नको. तेच महत्वाचं आहे. ट्रिक्स पहा मित्रांनो. त्यासाठी आपला ऑनलाईन क्लासचा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि वहीत नोंद करा. उत्तर आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया. राजूला एका परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर त्याला, ओके शब्द चुकलाय, ओके, त्याला किती टक्के गुण मिळाले? ओके. राजू हा पुलिंगी आहे, त्याला लिहा. ओके. शब्द चुकला इथं, समजून घ्या. 476 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? पहिला पर्याय 76%, दुसरा पर्याय 68%, तिसरा पर्याय 67%, चौथा पर्याय 69%. मित्रांनो, 700 गुणाची परीक्षा आहे, 476 गुण मिळालेले आहेत, तर त्याला किती टक्के गुण मिळाले मित्रांनो? ह्या ठिकाणी त्याला करा शब्द मित्रांनो. त्याला अगोदरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं आहे. ज्यावेळेस गुणाचा प्रश्न असतो त्यावेळेस कशा प्रकारे करायचं व्यवस्थित समजून घ्या. एकूण किती गुणाची परीक्षा होती, पडलेले गुण किती आहेत, मग टक्के कसे काढायचे. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, राजूची परीक्षा एकूण किती गुणाची होती? जेवढे गुण होते ते 700 खाली लिहा. 700. ओके. पडलेले गुण हे अंशात लिहा. 476. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला टक्केवारी काढायची असते, जेव्हा तुम्हाला पडलेले सुद्धा पर्सेंटेज काढायचे असते, त्यावेळेस हीच पद्धत ठेवायची मित्रांनो. एकूण गुण जेवढे तेवढे छेदात लिहा, पडलेले गुण वर लिहा आणि 100 हे अंशात लिहा. नेहमी 100 अंशात लिहायचं. ओके. आता काय करायचं? सारखे शून्य कट करा. 0 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. इथं छेदात 2 शून्य आहेत, अंशात 2 शून्य, दोन्ही शून्य कटले मित्रांनो. 1 आहे, 1 असल्यावर विचार करू नका. कोणत्याही संख्येला 1 न गुणल्यावर एकच उत्तर येतं. आता छेदामध्ये 7 आहे, वर 476 आहे. भागाकार करायचा 7 ने. 476 ला भाग 7 न 476 ला कसं भागायचं? 7 1 7,
7 न 4 भाग जातो का? नाही. 47 आहे. 7च्या पाड्यात 47 आहे का बघा. 7 5 35, 7 6 42, 47 कट करा, 6 लिहा. 47 मधले आता आपले किती कटले? 42 कटलेले आहेत. तोंडीच भागाकार करायचा आहे. 5 उरणार आहे. मी फक्त दाखवित आहे पण तोंडीच येणार आहे. समोर 6 आहे. 56 झाले. 7 8 56. उत्तर 68 आलेलं आहे मित्रांनो. कशा प्रकारे केलं बघा. 7 6 42, 5 उरले, 56 झाले. 7 8 56. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला पडलेले गुण टक्क्यामध्ये काढायचे असते त्यावेळेस तुम्ही ही प्रोसिजर वापरा. एकूण गुण छेदात लिहा, पडलेले गुण अंशात लिहा, गुणिले 100 करा. मित्रांनो आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा. मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 पाहूया. अगोदरचे 5 प्रश्न हे तुम्हाला शेकडेवारी म्हणजे टक्केवारीवर होते. आता यापुढील 5 प्रश्न हे तुम्हाला सरळ व्याजावरील आहेत. समजून घ्या. रामने बँकेकडून 5,000 रुपये 10/10/15 दराने 3 वर्षासाठी घेतले, तर शेवटी रामने बँकेला किती रुपये द्यायला हवे? प्रश्न समजून घ्या. पहिला पर्याय 7,500, दुसरा पर्याय 7,250, तिसरा पर्याय 2,250, चौथा पर्याय 7,200. प्रश्न समजून घ्या. तुमची वेळ सुरू झालेली आहे. दिलेलं काय आहे, काढायचं काय आहे, हे प्रश्न व्यवस्थित निरीक्षणाने वाचायला हवे. प्रथम ते लिहून घ्या. दिलेलं काय आहे आणि काढायचं काय आहे. मित्रांनो आपण सरळ व्याज हा घटक सुद्धा ऑनलाईन क्लासमध्ये घेतलेला आहे. मित्रांनो तुम्हाला हा घटक शाब्दिक उदाहरणे सोडवायला अवघड जात असतील तर तुम्ही तो पूर्ण घटक प्लेलिस्ट मधील पहा. आपण गणित पुस्तकातील, स्कॉलरशिपच्या पुस्तकातील प्रत्येक घटक वाईज सोप्या सोप्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत. त्या सर्व ट्रिक्स व ऑनलाईन टेस्ट दररोजच्या तुम्हाला आपल्या प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो तुमची वेळ सुरू झालेली आहे. पहा मित्रांनो. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. मित्रांनो मी सांगितलं होतं तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये दिलेलं काय आहे समजून घ्या. अगोदर 5,000 हे मुद्दल आहे. तुम्हाला मी एक शब्द सांगितला होता मोदक शब्द. मोदकला मूळ लक्षात ठेवा. ओके. 5,000 मुद्दल शॉर्टकट मध्ये सांगतो मित्रांनो. 5,000 मुद्दल. ओके. दर दिलेला आहे द 15 दिलेला आहे आणि क दिलेला आहे 3. ओके. आणि शेवटी काय सांगितलं? शेवटी रामने बँकेला किती रुपये एकूण द्यायला हवे? शेवटची रक्कम काढण्यासाठी अगोदर आपल्याला सरळ व्याज काढावं लागेल. सरळ व्याजचं सूत्र आहे. खूप मुलांचा आला असेल, ज्यांनी ऑनलाईन क्लास बघितला त्यांनी लक्षात ठेवा. सरळ व्याजचं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100. मी याला मोदक म्हणतो. मूळ लक्षात ठेवू नका. मोदक लक्षात ठेवतो, मुद्दल लक्षात राहील. मुद्दल लिहून घ्या 5,000 गुणिले 15 छेद 3 आणि छेदामध्ये 100. व्यवस्थित सूत्र आलं की तुम्हाला प्रत्येक प्रश्न येईल. मित्रांनो आता काटछाट करा. 0 0 सारखे कट करा. 1 0 कटला, 1 0 कटला, 1 0 कटला. आता अंशामध्ये काय काय राहिलं बघा. प्रथम या छोट्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. इकडच्या 15 आणि 3 आहे. 15 त्रिक 45 गुणिले इथली संख्या 50. पहा मित्रांनो काय करत आहोत आपण. वर राहिलेल्या दोन छोट्या संख्येचा गुणाकार केला. 15 त्रिक 45 गुणिले 50. 0ला 0, 5 5 25, 5 4 2, 5 चौक 20, 20 2 22. 2,250 हे आलेली संख्या सरळ व्याज आहे. मित्रांनो आलेली संख्या सरळ व्याज आहे. परंतु ज्यावेळेस तो बँकेला पैसे देणार आहे त्यावेळेस फक्त सरळ व्याज न देता मुद्दल आणि सरळ व्याज ह्या दोन्ही गोष्टी त्याला द्यावे लागतात. मित्रांनो 2250 हा पर्यायामध्ये सुद्धा 2250 आहे आणि मुलं 3 नंबरच करतात. पण समजून घ्या ज्यावेळेस तो बँकेला पैसे देणार आहे त्यावेळेस शेवटी तो बँकेला मुद्दल 5,000 आणि हे सरळ व्याज 2250 ह्या दोघांची बेरीज देणार आहे. ह्या ठिकाणी 5,000 आणि 2250 ची बेरीज करूया. 5,000 हेच महत्वाचं. ह्या एकूण बेरीजला रास असे म्हणतात. मित्रांनो ज्यावेळेस मुद्दल आणि सरळ व्याज मिसळतो त्यावेळेस रास तयार होती. 2250 एकूण बेरीज होती 7,250. मित्रांनो व्यवस्थित बेरीज करा. पर्याय क्रमांक किती नंबर आहे बघा. 7,250 पर्याय क्रमांक 2. मित्रांनो काय केलेलं आहे बघा. प्रथम दिलेला मुद्दल दर काळानुसार आपण काय काढलेला आहे सरळ व्याज काढलेला आहे. सूत्र लक्षात ठेवा. मोदक मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. त्यानुसार 2250 आलेला आहे. आलेलं 2250 पर्यायामध्ये सुद्धा आहे परंतु 2250 हे फक्त सरळ व्याज आहे. त्याला एकूण रक्कम विचारलेली आहे.
इथे वाचून घ्या काय सांगितलं, सरळ व्याज सांगितलं का एकूण रक्कम सांगितली. तर त्याला देताना सरळ व्याज प्लस त्याला घेतलेला मुद्दल द्यावा लागेल. 5,000 अधिक 2250 टोटल 7,250. पर्याय क्रमांक 2 आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 10,6,10,5 दराने 100 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज किती होईल? पहिला पर्याय 150 रुपये, दुसरा पर्याय 5 रुपये, तिसरा पर्याय 105 रुपये, चौथा पर्याय 155. व्यवस्थित वाचन केल्यास वेळ जास्त जाणार नाही मित्रांनो. निरीक्षण व्यवस्थित करा, काय सांगितलं आहे पहा. अशा गणितांना जास्त वेळ गेला तर पुढील तुमचे गणित राहून जातात. त्यासाठी टेक्निक वापरा. निरीक्षण ज्याला आलं त्याला अचूक उत्तर येईल मित्रांनो. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मित्रांनो आता ह्या गणितामध्ये एक सुद्धा स्टेप करायची गरज नाही, तोंडी उत्तर आहे. कशामुळं? विचारलेलं फक्त आपल्याला 1 वर्षाचं आहे. खूप सोपं झालं. आता पुढे 100 रुपये आहेत. आपण ज्यावेळेस दशादशी काढतो त्यावेळेस 100 असतो. ओके. दर साल दर शेकडा 5 दराने, म्हणजे दरवर्षी, साल म्हणजे दरवर्षी, दर शेकडा, प्रत्येक 100 रुपयाला 5 रुपये. कधी? 1 वर्षाला. मग 1 वर्षाची व्याज किती होईल? आता वाचलेलं हेच, 1 वर्षाला 100 रुपयाला 5 रुपये. प्रश्नामध्ये उत्तर आहे. आहे का नाही? राईट. 1 वर्षाला 100 रुपयाला 5 रुपये आणि प्रश्न तोच सांगताना उत्तर विचारलं आपलं 1 वर्षाचे व्याज किती होईल? 1 वर्षाचे व्याज किती होईल? 5 रुपये. फक्त व्याज विचारलं. ह्या ठिकाणी एकूण रक्कम विचारली का? नाही. एकूण रक्कम विचारली असते तर 105 रुपये होईल. दर साल दर शेकडा 5 दराने, म्हणजे 100ला 5 रुपये 1 वर्षाला, आणि 1 वर्षाचं विचारलं 5 रुपये. पर्याय क्रमांक 2. पहा मित्रांनो, प्रश्नामध्ये उत्तर असतो. तुमचा आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. 6,000 रुपये मुद्दलाची दशादशे 12 दराने 7,440 रुपये होतात. 7,440 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? मित्रांनो, पहिला पर्याय 2 वर्ष, दुसरा पर्याय 5 वर्ष, तिसरा पर्याय 4 वर्ष, चौथा पर्याय 3 वर्ष. मित्रांनो, प्रत्येक वेळेस सरळ व्याज विचारतात असं नाही. कधी कधी रास विचारतात, कधी कधी काळ विचारतात, कधी दर विचारतात. कसंही विचारू द्या, आपल्या ट्रिक्स फक्त लक्षात ठेवा सांगितलेल्या. त्यासाठी आठवणीने तुम्ही प्लेलिस्ट मधील सरळ व्याज शेकडेवारी या घटकावरील पूर्ण व्हिडिओ पहा, वहीमध्ये नोंद करून घ्या. तुम्हाला आपला ऑनलाईन टेस्ट आवडल्यास इतरांना शेअर करा. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन टेस्ट आपली पोहोचायला हवी मित्रांनो. तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो, समजून घ्या काय करायचं आहे ते. अशा प्रश्नांनाच मुलांचा वेळ जास्त जातो. काही मुलं तर हे सोडवित पण नाही, डायरेक्ट गिरवितात. मित्रांनो, एक प्रश्न म्हणजे 2 मार्क्स आहेत. एक प्रश्न तुम्हाला तुमचं मेरिट होऊ शकतात, तुम्ही शिष्यवृत्ती भेटू शकते, तुम्हाला तुमचं मेरिट जाऊ शकते मित्रांनो. तुम्ही पात्र होऊ शकता, अपात्र होऊ शकता मित्रांनो. 2 मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. पहा मित्रांनो, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. दिलेलं काय आहे आणि काढायचं काय तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. मुद्दल दिली आहे, दर दिला आहे, राज दिला आहे, तर किती वर्ष काळ काढायचा आहे मित्रांनो. प्रथम लक्षात ठेवा, प्रथम आपल्याला सरळ व्याजचा विचार करावा लागेल, कारण ह्या ठिकाणी सरळ व्याज दिलेलं नाही, काळ पण दिलेलं नाही, डायरेक्ट राज दिलेली आहे. मग सरळ व्याज कशा प्रकारे काढतात समजून घ्या. आपण एवढ्या वेळ काय करत होतो? रास काढत होतो. त्यावेळेस सूत्र काय वापरत होतो? मुद्दलामध्ये सरळ व्याज मिक्स करत होतो. पण ज्यावेळेस सरळ व्याज काढायचं तेव्हा ह्या रासमधून मुद्दल वजा करायचं. सूत्र लिहून घ्या. सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस रास सरळ व्याज काढायचं असतं त्यावेळेस रासमधून मुद्दल वजा करा. एवढ्या वेळ आपण रास काढताना मुद्दल आणि सरळ व्याजची बेरीज करत होतो, पण रासमधून आता मुद्दल वजा केली की सरळ व्याज निघेल. 7,440 वजा 6,000, म्हणजे तुम्हाला सरळ व्याज आले, काळ काढायला सोपं जाईल. 7,440 म्हणून 6,000 गेले तर राहिलं उत्तर 1,440. हे आता आपलं सरळ व्याज झालं. आता आपल्याला सरळ व्याज भेटलेलं आहे, इथं दर आहे, मग आता आपण काळ काढू शकतो. मग आता आपल्या सूत्रात ठेवूया. सरळ व्याज बरोबर ओके मुद्दल गुणिले दर
गुणिले काळ छेद 100. दिलेल्या सर्व संख्या लिहून घ्या. सरळ व्याज 1440 आहे, इथे लिहून घ्या 1440. स्टेप बाय स्टेप करा, चुकणारच नाही. बरोबर. मुद्दल किती आहे? 6000 आहे. 6000 गुणिले दर दिलेला आहे 12. काळ काढायचा आहे छेद 100. लक्षात ठेवा मित्रांनो, आता महत्त्वाची ट्रिक्स लक्षात ठेवा. ज्या वेळेस उजव्या साईडचा काळ काढा, दर काढा किंवा मुद्दल काढा, त्यावेळेस एक स्टेप लक्षात ठेवा. हे छेदातले 100 आहेत, ते सरळ व्याजाबरोबर गुणायचे आणि इथल्या अंशातल्या जेवढ्या संख्या आहेत त्या छेदात घ्यायच्या. कशा प्रकारे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी करून दाखवतो मी तुम्हाला. 1440 प्रत्येक वेळेस स्टेप हेच. ज्यावेळेस काळ, मुद्दल किंवा दर काढायचा असतो, छेद 6000 गुणिले 12. काय केलं पहा, काळ काढायचा आपल्याला, अंशातले सर्व छेदात घेतले आणि 100 हा अंशामध्ये इकडे घेतला सरळ व्याजासोबत. आता काटछाट करायची. कशा प्रकारे बघा, सारखे सारखे शून्य कट करा. एक शून्य कटला, एक शून्य कटला, एक शून्य कटला, एक शून्य कटला. आता इथला शून्य कटला, इथला शून्य कटला. ओके. छेदामध्ये 12 आहे, इथे 6, इथे 144. आता 12चा वर्ग 144 आहे, तोंडी यायला पाहिजे आपल्याला. 12 एक 12, 12ला 12च, कारण 12चा वर्ग आहे. आता अंशात 12 आहे, छेदात 6 आहे. 6 एक 6, 6 दोन्ही 12. बघा मी कशा प्रकारे केलं मित्रांनो. वेळ वाया घालायचा नाही आपल्याला. मला इथं लक्षात आलं, लक्षात 12 इथं 144 आहे. मी लगेच 12चा वर्ग केला. 12 एक 12, 12ला 12 लिहिलं. नंतर इथं 12 आहे, इथं 6 आहे. 6 दोन्ही 12, 2 उत्तर आलं. म्हणजे काळ किती आला आपला? 2 आला. पर्यायात आहे का 2? 2 वर्ष. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, वेळ जास्त वाया नाही घालायचा. स्टेपनच केलं मी पण. काही स्टेप तुम्हाला सूत्र लिहायची गरज नाही मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही करू शकता. फक्त लक्षात ठेवा, मुद्दल, दर किंवा काळ काढायचा असेल त्यावेळेस सगळं रिव्हर्स मारायचं. खालचे 100 अंशामध्ये इकडे द्यायचे, इथला अंशातल्या छेदात द्यायचं. पहा मित्रांनो, उत्तर क्रमांक 1 आलेला आहे. 2 वर्ष आलेला आहे. उत्तर आलं असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा. 9वा प्रश्न पहा. मुद्दल 500 रुपये असताना 20% दराने 6 महिन्याचे सरळ व्याज किती होईल? पहिला पर्याय 600 रुपये, दुसरा पर्याय 100 रुपये, तिसरा पर्याय 50 रुपये, चौथा पर्याय 550. समजून घ्या मित्रांनो, थोडा प्रश्न फिरवून टाकलेला आहे. प्रश्न तुम्हाला सोडवता येतो, पण त्यांना माहिती आहे तुम्हाला कसं चुकवायचं, त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न फिरविलेला आहे. मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट आवडल्यास इतरांना शेअर करा आठवणीने. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या ऑनलाईन टेस्ट पोहोचायला हवेत. तसेच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला ऑनलाईन क्लास सायंकाळी 6 वाजता आठवणीने पहा. तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, प्रश्नामध्ये उत्तर असतं, लक्षात ठेवा. 500 रुपये असताना 20% दराने 6 महिन्याचे सरळ व्याज किती होईल? मित्रांनो, दर सार दर शेकडा असतं सरळ व्याज काढताना आपण, पण या ठिकाणी लक्षात ठेवा 6 महिन्याचं विचारलेलं आहे. इथं मुद्दल चुकतात, डायरेक्ट 6 गुणतात. मुदक म्हणजे आपलं मुद्दल 500 घेतात, दर 20% गुणिले 6 करतात आणि पर्यायामध्ये जास्त उत्तर चुकलेलं. पण लक्षात ठेवा 6 महिन्याचं दिलेलं आहे आणि आपण दर सार काढताना 1 वर्षाचं काढतो. त्यासाठी प्रथम काय करा, 1 वर्षाचं सरळ व्याज काढा आणि आलेल्या सरळ व्याजाचे निमपट करा. म्हणजे कशा प्रकारे करायचं, मुद्दलला मुद्दल 500 ओके गुणिले 20, हे तोंडी सुद्धा येतं मित्रांनो, ही करायची गरज नाही. छेद 100. मी 1 का घेतलं तर आपण नेहमी दर सार दर शेकड्याची व्याज काढतो. मग आलेल्या 1 वर्ष घेतलं, मग 6 महिन्यात काढायचं, मग त्याचं अर्ध करायचं. मग सारख्याला सारखे शून्य कट करा. 1 शून्य कटला, 1 शून्य कटला मित्रांनो, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला. आता अंशात 20 राहिलं आणि इथं 5 राहिला. 20 किती? 100. लक्षात ठेवा 100 पर्यायामध्ये सुद्धा आहे मित्रांनो. पण लक्षात ठेवा आपण हे काढलेलं 1 वर्षाचं व्याज आहे. 1 वर्षाचं व्याज 100 रुपये, मग 6 महिन्याचं किती? 50 रुपये. म्हणजे 6 महिन्याचं विचारलं असेल तर तुम्ही 1 वर्षाचं काढा आणि आलेल्या 1 वर्षाच्या व्याजाची निमपट करा 50 रुपये. अशा प्रकारे तुम्हाला मुद्दाम प्रश्न चुकण्यासाठी असं विचारलेलं असतं मित्रांनो. मेन परीक्षेला, मुख्य परीक्षेला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. IMP प्रश्न करायला मुद्दाम 6 महिने विचारतात, त्यासाठी आपण 1 वर्षाचं काढायचं आणि त्याची निमपट केली की आपल्याला सरळ व्याज मिळेल. चला, प्रश्न क्रमांक 9 झालेला आहे. आता मित्रांनो शेवटचा प्रश्न पहा. सोनलने दर सार दर शेकडा 8 दराने 7000 रुपये तिच्या मैत्रिणीला कर्जाऊ दिले तर 3 वर्षानंतर तिला किती रक्कम परत मिळेल? प्रश्न व्यवस्थित समजून घ्या.
सोनालने दर सार दर शेकडा 8 दराने 7,000 रुपये तिच्या मैत्रिणीला कर्जावर दिले तर 3 वर्षानंतर तिला किती रक्कम परत मिळेल? मित्रांनो, पर्याय पाहून घ्या. 9,680, दुसरा पर्याय 7,640, तिसरा पर्याय 1,680, चौथा पर्याय 8,680. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. काय सांगितलं आहे, काय दिलं आहे, काय काय काढायचं आहे हे समजून घ्या मित्रांनो. थोडा वेळ लागेल, पण अचूक उत्तर काढा. मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट आवडल्यास कमेंट करत चला. तुम्हाला अजून कोणत्या विषय जर अवघड जात वाटत असेल स्पर्धा परीक्षेसाठी कमेंटमध्ये कळवा, किंवा माझ्या मोबाईल नंबर 9673655213 या नंबरवर तुम्हाला काही स्पर्धा परीक्षेबाबत अडचण असेल तर तुम्ही कळवू शकता. तुमची वेळ संपत आलेली आहे मित्रांनो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, दर शेकडा 8 दराने 7,000 रुपये मैत्रिणीला दिले 3 वर्षासाठी, आणि तिला किती रक्कम परत मिळेल? एकूण रक्कम विचारलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपला रास काय विचारला आहे? रास विचारली आहे. त्यासाठी प्रथम सरळ व्याज काढूया. सरळ व्याज मध्ये काय आहे? मुद्दल 7,000, दर 8 आणि काळ 3 वर्ष. इथे लिहून घेऊया मित्रांनो. 7,000 गुणिले 8, सूत्र आहे आपलं मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100. 0 0 काट करून घ्या. आता 70 गुणिले 8 गुणिले 3 करण्यापेक्षा प्रथम ह्या दोघाचा गुणाकार करा. 8 त्रिक 24. आता 24 ला 70 न गुणा. जर तुम्ही 70 न 8 ला गुणलात तर गुणाकार नंतर आलेल्या संख्येला 3 न गुणावं लागेल. त्यापेक्षा इकडच्या दोन लहान संख्येचा गुणाकार करा. 8 त्रिक 24 गुणिले 70. 0 ला 0. 7 न 4 ला गुणा. 7 चौक 28. 7 4 2. 7 दोन्ही 14. 14 2 16. मित्रांनो, 1,680 सरळ व्याज आलेला आहे मित्रांनो हे. पण मित्रांनो, हा पर्यायामध्ये उत्तर असतंच. हे उत्तर पर्यायामध्ये असणारच तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी. आणि आपण काय करतो, चला पहिलं उत्तर आलं आपलं 1,680, पर्याय क्रमांक 3. परंतु मित्रांनो, ह्या ठिकाणी एकूण रक्कम विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला नुसतं सरळ व्याज काढून चालणार नाही, तर आपल्याला सरळ व्याज मध्ये मुद्दल मिसळावं लागेल. मुद्दल आहे 7,000 रुपये आणि सरळ व्याज आहे 1,680 रुपये. टोटल आले 8,680 रुपये. मित्रांनो, काय केलं पहा, सरळ व्याज काढलं आणि त्याच्यामध्ये मुद्दलामध्ये सरळ व्याज मिसळलं. हे आले रास, आणि आपल्या 3 वर्षानंतरची रक्कम विचारली म्हणजे रास विचारलं. पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. उत्तर आलं असेल तर राईट करा मित्रांनो. आपले आजचे 10 प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला किती मार्क्स पडले तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर तुमच्या एकूण प्रश्नपत्रिका सोडवली त्याचे गुण तुम्ही मला पाठवू शकता. तसे कमेंटमध्ये कळवा. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद मित्रांनो.